मनोज जरांगे पाटील यांनी 30 तारखेला उपोषणाची घोषणा केली. त्यानंतर मात्र सरकारमध्ये मोठ्या हालचाली आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर शासनाकडून जे प्रतिनिधी म्हणून प्रसाद लाड हे आज अंतरवाली सराटीमध्ये आले. मनोज जरांगे पाटील यांची चर्चा केली. नेमकं काय चर्चा झाली यावरती मनोज जरांगे पाटील समाधानी आहेत का किंवा पुन्हा उपोषणावर बसणार आहे याविषयी जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत मनोज जरांगे पाटील आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा काय सांगाल, आज प्रसाद लाड आले, तुमच्यासोबत चर्चा केली, ही सगळी चर्चा 3 ते 4 घंटे झाली, या चर्चेवरती तुम्ही समाधानी आहात का? नाही, मी चर्चा समाधानीला मीच चर्चा केली, मी का समाधानी राहील? त्यांना पूर्ण माहिती दिली आपण. त्यांनी सांगितलं 100% मार्ग काढणार आहेत म्हणून. आम्ही आता माझी अशी कोंडी झाली असती, ते तिकडून म्हणतायत आवडत्या मंत्र्यांना भेटलं जातं, मुख्यमंत्र्यांना बोलवलं जात नाही, आम्ही 100% मागण्याची मंजुरी देतो. मी नसतं बोलवलो तर म्हणले असते याला राजकारण करायचं दिसतंय, याला मुद्दाम आंदोलन करायचंय. बोलवलं तर विश्वास ठेवावा लागल. मग ठीक आहे ना, बघूयात ना काय करतेत काय नाही, बघूया. तिचं उपोषण तर होणार, मागण्या मंजुरी नाही दिल्या होणार आहे. दुसरीकडे अशी चर्चा आहे की उदय सामंत येतात, तुमची भेट घेतात, पण ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारतो हे वैयक्तिक भेट असती का प्रेमापोटी म्हणा तुमची भेट घेत असतात, मात्र त्यानंतर चर्चेला उदाहरण येतं. मध्यंतरी येऊन भेटले त्यानंतर असं देखील चर्चा निघली की ते आले भेटल्यानंतर कामं करून मन जिंकावेत ही मी त्यांना तोंडावर सांगितलं. ते गेल्यावर वेगळंच बोलायला लागलो, ते होते तेव्हा वेगळंच बोलतो, असं माझ्याकडून होणार नाही. मी त्यांना तोंडावर सांगितलं. ती प्रोटोकॉलला किंमत नाही देत. भाजपमधले काही मंत्री, शिंदे साहेबाचे मंत्री, अजितदादांचे मंत्री, हे प्रोटोकॉलला किंमत नाही. ते लोकात घुसून कामं करतात म्हणून ते लोकांचे मन जिंकले. तुम्ही जिंका ना, तुम्हाला करायचं नाही आणि येणाऱ्याला नाव ठेवायचं म्हणजे मराठ्यावर अन्याय करायचा आहे का, तुम्हाला येऊ नाही द्यायचं म्हणजे ही भूमिका आहे. तुम्ही बदला, ते बदलले, ते येऊन कामं करते, सांगितल्यावर ताबडतोब करते, अशी त्यांची भूमिका. तसं तुम्हीही करा. असं हे एकमेकाला उगा कशाला आले, तुम्हाला काही इनपुट मिळालेत का दाखवा मला. त्यांनी काही वेगळं सांगितलं, अरे मी असलं कोणाचं सांगून आंदोलन नसतो करीत. त्यांनी यशस्वी आंदोलन होत पण नाही. दुसऱ्याच्या बुद्धीनं चालल्यावर यश मिळत नसतं. आपल्याला जे वाटतं ते आपण आपल्या समाजासाठी करायचं असतं. आणि कोणाच्या म्हणण्यावर केलं तर ते बस म्हणलं बसावं लागतं, उठ म्हणलं उठावं लागतं. तिथून पाठीमागचे आंदोलन शिंदे साहेबाच्याच विरोधात होते. मुंबईला गेलो त्यांच्याच विरोधात होते, इथं आंदोलन केलं त्यांच्याच विरोधात होते. ती क्षमता ठेवते. अंतरवलीत येणार ते म्हणत नाही मी मुख्यमंत्री आहे, प्रोटोकॉल आहे, वाशीत आले प्रोटोकॉल आहे. तसं तुम्ही पण वागा. ज्या जनतेनं तुम्हाला बसवलं त्या जनतेच्या वेदना ऐकून घ्यायला घुसाना तुम्ही सुद्धा लोकात जाणार डायरेक्ट. मग दुसरीकडे असं बोललं जातं की आता तुम्ही जे आता बोलले गेले तर काही ओबीसी नेत्यां आता तुमच्या प्रेस नंतर काही ओबीसी नेते बोलतायत की मनोज जरांगे पाटलांना त्याच्या गॅजेटबद्दल काही माहितीच नाही, संविधानाची काही माहितीच नाही आणि ओबीसी बद्दल त्यांना बोलण्याचा कोणी अधिकार दिला? आणि तुम्हाला मराठ्यात बोलायला कोणी अधिकार दिला? तुम्ही कशाला थोकाचा टिता? तुम्हाला कोण बोला म्हणतो रे? आम्ही तुमच्याबद्दल बोललो होतो, तुम्ही कशाला बोलता आमच्याबद्दल? तुम्हाला कोणी सांगितलं? तुमचं तुम्ही बघा ना. इकडं तोंड घालायची काय गरज आहे? इकडं तोंड मार, तिकडं तोंड मार, आगंदरीला तोंड मारले. तुमचं तुम्ही बघा ना तिकडं. आम्ही संयमान घेतो म्हणजे काय शान समजता काय स्वतःला? तुम्ही एवढी ताकद सोपी होय आमची मराठ्यांची, ऐकून घेतो म्हणजे तुम्ही काही पण उधळणार, असं शक्य नसतं ना. आम्हाला पण मर्यादा आहेत, मग किती दिवस ऐकून घ्यायचं? तर दुसरीकडे असं सांगा मला दादा हे सांगा की आता ज्या प्रकारची आता तुमची चर्चा झालेली आहे, तुमचं म्हणणं त्याने ऐकून घेतलेलं ते मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करणार, परंतु मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. जर चर्चामध्ये तोडगा 28 तारखेपर्यंत निघला नाही तर 30 तारखेला तुम्ही उपोषणाला बसणार? अरे तोडगा निघत नाही म्हणूनच आम्ही मार्चमध्येच सांगितलेलं की जूनमध्ये आम्ही आंदोलन करणार आहे. तोडगा निघाला नाही निघाला याच्याशी नाही मला देणं. मी आंदोलन करणार आहे माझ्या समाजाच्या सगळ्या मागण्यासाठी. आजची भूमिका आहे का? आम्ही मार्चमध्येच सांगितलं की आम्ही जूनमध्ये आंदोलन करणार आहे. मग आता हे करत नाहीत
म्हणून तर आम्हाला ती भूमिका घ्यावी लागली ना. यांनी केल्यावर आम्हाला भूमिका घ्यायची गरज काय. बरोबर. बघूयात 28ला काय करतात. नसता मी 28ला सकाळी उपोषण थोडं मला वेगळ्या पद्धतीनं करावं लागतंय. कारण कठोर आणि कडक करायला लागतंय ते, कारण आता लोकांना बैठका बंद करायच्या लावल्यात म्हणल्याच्या नंतर. त्यामुळं मला थोडं आता मी तुम्हाला सगळ्यांना, कारण ते आत्ताच सांगितलं तर माझ्या समाजाला वाईट वाटत, म्हणून मी जरा 28ला सांगतो. तर मला सांगा दादा की 28 तारखेपर्यंत जर तुम्हाला मेसेज आला की तुमच्या जे काही मागण्या आहेत, उदाहरण तुम्ही सांगितलं की बॉम्बे गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल आणि शिंदे समितीची मुदत वाढ, त्यानंतर सारथीच्या मुलांचे जे काही पैसे आहेत ते, ह्या गोष्टी जर सगळ्या मान्य झाल्या तर मग उपोषण तुम्ही मागे घेणार. मंजुरी दिल्यावर मला आंदोलन का करायचं, नाही केल्यावरती मला लढावंच लागणार. आणि ती मी तयारी ठेवली. तर सरकारनं आता तयारी झाली नाही, मुडीत काढायचा काही प्रयत्नच केला, मात्र राज्यातल्या मराठ्यांनी मात्र घरी थांबा. तुमच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी झटतोय मी, जीवाचं मी रान केलंय, तर तुम्ही त्या दिवशी मात्र घरी थांबवलं. मी 30 मेला या म्हणत नाही, 31 मेला या म्हणत नाही, 1ला बी नाही, पण उपोषणाच्या दरम्यान जर तुम्हाला मोडीत काढण्याचा, प्राणघातक हल्ला करून काही करण्याचा प्रयत्न जर करायचा अंदाजा सरकारचा दिसला, हालचाली लक्षात येतात, ते दिवस असेल किंवा रात्र असेल, ऊन असेल किंवा मुसळधार पाऊस, मग मात्र मराठा जातवान घरी राहू नये, कारण तुमच्या लेकरा बाळांसाठी मी जगतोय. मग मात्र माय मावल्यासह मराठा घरी नाही पाहिजे. मग तो मराठा म्हणजे मराठा दिसला पाहिजे. मग मात्र सरकारला पळता भुई कमी होईल. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही कधी नव्हत प्रसाद लाडवरती एवढा विश्वास दाखवलेला आहे आणि समाजाने देखील की आता प्रसाद लाड हे यामध्ये काहीतरी तोडगा काढतील. तुम्हाला विश्वास वाटतो का? कारण असे अनेक शिष्टमंडळ आले गेले, काही झालं नाही, तुम्हाला शेवटपर्यंत उपोषणच करावं लागलं. आजही तीच परिस्थिती आहे. मात्र आज तुम्ही बोलताना बऱ्याच वेळेस भावनिक होऊन देखील बोललेत की प्रसाद लाडवरती आमचा भरोसा आहे आणि हे यामध्ये तोडगा काढतील. त्यांची बोलण्याची पद्धत, ती जी आत्मीयता होती, जी तळमळ होती मराठा समाजाची, त्याच्यावर बोललोय. मराठा समाज माझा मोठा होतोय असं त्यांचं म्हणणं आहे, मी पण मराठा समाजाचं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मुख्यमंत्री 100% देतील ना, तुम्ही सांगा तर आम्हाला बोलवा. आता नसतं बोलवलं समाजच मला एखाद्या दिवस म्हणला असता ते देतो म्हणते तर तुम्ही बोलणार, असं मग कोणती झाली असती. ती किती डाव टाकणार आहे सरकार मला माहिती, मी त्यांच्या पुढचा डाव टाकणार आहे. डावच असू शकतो. समाजात जर माया असेल तर 28 तारखेच्या आत सगळ्या मंजुऱ्या देतील. 10ला मी उपोषण तर काय मी, पण थोडं वेगळं मला कठोरपणानं वेगळी भूमिका थोडी घ्यायला लागते, ती घ्यावी लागणार आहे. आणि सरकारनं जर काय ठरवलंच मोडीत काढायचा, हल्ला करायचा, मग मात्र मराठ्यांना मग अंतरावली गाठावी लागणार आहे. मग ते दिवस कोणताही असू शकतो. उपोषणा बसल्यापासून मी तर मागण्या मंजुरी होईपर्यंत आता किती दिवस उपोषण चालतंय, तिथपर्यंत रात्रंदिवस लक्ष ठेवावं लागणार आहे. मराठा समाजाला बारकाईने लक्ष ठेवावं लागणार आहे. त्याच दिवशी मराठ्यांनी यायचं, विनाकारण येऊ पण नका, उन्हातही येऊ नका, कशात येऊ नका. मी बघतो यांच्याकडे कसे देत नाही. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते मनोज जरांगे पाटील. ज्या पद्धतीने प्रसाद लाड यांच्यावरती त्यांनी विश्वास दाखवला आहे, सरकारचे एक शिष्टमंडळ म्हणून या ठिकाणी आले होते. तुम्ही आमच्याकडं तुमच्या मागण्या मांडा, आम्हाला बोलवते द्या, आमच्यासोबत चर्चाच करा, एवढंच चर्चा केलेली आहे. आता याने आत्मविश्वास देखील दाखवला. मात्र आता हा एक खरंच मराठाप्रती त्यांचं काही आपुलकी आहे का एक डाव आहे हे देखील आता येणारा काळच ठरवेल. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी 28 तारखेची जी काही डेडलाईन दिलेली आहे त्यानंतर खरं पुढचं आंदोलन काय असणार आहे हे 28 तारखेच्या नंतरच आपल्याला समोर येईल. संजय आहेर, LS मराठी, अंतरवाली सराठी, छत्रपती संभाजीनगर.